मंडळी, जूनच्या शेवटापर्यंत पाऊस नव्हता, पण जुलैच्या काही दिवसातच इतका पाऊस झाला की महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, पण अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकारही बघायला मिळाला. आता असं चित्र आहे की ग्रामीण भागात शेतीसाठी अजून पाऊस हवाय, तर शहरात मात्र अजून पाऊस नको यायला अशी स्थिती निर्माण झालीय. या सगळ्यातच हवामान खात्यानं दिलेला एक फोटो आणि व्हिडिओ खूप चर्चेत आहे. कारण या फोटो संपूर्ण भारतावर तब्बल 10,000 किलोमीटर ढगांचा एक विचित्र आणि अवाढव्य पट्टा पसरलेला दिसतोय. अरबी समुद्रापासून सुरू झालेली ही ढगांची रांग थेट बंगालच्या उपसागरापर्यंत आणि खाली थेट विषुववृत्तापर्यंत पसरलेली दिसते. ही आकृती पाहून अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. कारण या विचित्र ढगामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन निसर्गाचा कोप होणार का? सगळ्या भारतात प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन सगळीकडे हाहाकार माजणार का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. तर हा ढग नेमका कशामुळे तयार झालाय आणि हवामान तज्ज्ञ याच्याबद्दल काय माहिती देत आहेत, ते जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, अलीकडेच भारतावरील सॅटेलाइटने टिपलेले काही ताजे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये पांढऱ्या ढगांची एक खूप मोठी लांबच लांब रांग उत्तर भारतापासून हिमालय, चीन आणि दक्षिण कोरियापर्यंत पसरलेली दिसतीये. 7,000 ते 10,000 किलोमीटर लांबीची ढगांची रांग स्पष्टपणे या फोटोमध्ये पाहायला मिळतीये. या अगोदर अशा प्रकारचा सॅटेलाइट फोटो कधीच पाहण्यात आला नव्हता, त्यामुळे हे चित्र विचित्र आणि काहीशी भीतीदायक वाटत आहे. पण हवामान खात्याच्या मते ही कोणतीही विचित्र घटना नसून निसर्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे. तज्ज्ञांच्या मते ही मान्सून कन्व्हर्जन्स झोन म्हणून ओळखली जाणारी हवामान प्रणाली आहे. हिंद महासागरातून येणारे आर्द्र मान्सूनी वारे आशियातील विविध हवामान प्रणालींना मिळाल्याने हजारो किलोमीटर लांबीचा ढगांचा पट्टा तयार झालाय. या पट्ट्यात सतत नवीन पावसाचे ढग तयार होत असल्यानं अनेक देशांमध्ये एकाच वेळी मान्सून सक्रिय झालाय. गेल्या 2 दिवसात देशात झालेल्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 170 ते 180% अधिक नोंदवले गेले आहे. हा यंदाच्या हंगामातील मान्सूनचा सर्वाधिक सक्रिय टप्पा मानला जात आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, एनसीआर सह अनेक भागात चांगला पाऊस झालाय. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातही मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. आपल्याला वाटतं की पाऊस फक्त आपल्या शहरावर किंवा गावावर पडतोय, पण निसर्गाचा कॅनव्हास खूप मोठा असतो. जेव्हा मान्सूनचा काळ असतो तेव्हा समुद्रावर प्रचंड प्रमाणात बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ तयार होते. ही वाफ जेव्हा आकाशात वर जाते तेव्हा तिचे रूपांतर ढगात होते. आता विचार करा, एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर. या दोन्ही समुद्रांवरून जेव्हा प्रचंड वेगाने बाष्पयुक्त वारे भारताच्या दिशेने जमिनीवर येतात, तेव्हा ते वारे आकाशात एकमेकांना मिळतात. या दोन मोठ्या समुद्रांच्या वाऱ्यांचे मिलन म्हणजेच हा ढगांचा हजारो किलोमीटरचा लांब पट्टा. थोडक्यात सांगायचं तर दोन वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या बाष्पाच्या नद्या आकाशात एकत्र आल्यावर ही विशाल आकृती तयार होते. त्यामुळे ही कोणतीही असामान्य किंवा भीतीदायक गोष्ट नाही, तर हा मान्सूनचा खराखुरा आणि मूळ अवतार आहे. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, म्हणजेच या ढगामुळं पावसाचा जोर अजून वाढणार का? तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. जेव्हा आकाशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढग जमा होतात, तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की हवेत बाष्पाचे प्रमाणाबाहेर वाढले. म्हणजेच पावसासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला निसर्गात तयार झालाय. त्यामुळे या ढगांच्या महाकाय पट्ट्यामुळे येत्या काळात पावसाचा जोर नक्कीच वाढणार आहे. विशेषतः किनारपट्टीचे भाग जसे की कोकण, मुंबई तसेच घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात या ढगांमुळे मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस किंवा सलग 3-4 दिवस सूर्यदर्शन न होता पडणारा संततधार पाऊस याच ढगांमुळे पाहायला मिळतो. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात काही राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र सध्याच्या सक्रिय मान्सूनमुळे ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढेल, तसेच खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळाल्यानं शेतीला मोठा फायदा होऊ शकतो. शेतीसाठी हा पाऊस काही भागात संजीवनी ठरू शकतो, तर काही ठिकाणी जिथे आधीच पाणी साचले आहे तिथे पूर परिस्थिती निर्माण करू शकतो. जोरदार पावसामुळे शहरी भागात पाणी साचणं, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आणि भूस्खलनाचा धोका वाढलाय.
विशेषतः उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सारख्या डोंगराळ राज्यांमध्ये प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती केवळ भारतापुरती मर्यादित नसून अरबी समुद्रापासून पूर्व आशियापर्यंत विस्तारलेली आहे. त्यामुळे भारत, चीन, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक आशियाई देशांमध्ये हवामानावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सॅटेलाइट फोटो दिसणारी ती मोठ्या ढगाची आकृती ही मोठा पाऊस येणार याची दाट शक्यता निर्माण करते. मंडळी, आता सध्या तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे? शेतीसाठी अजून पाऊस हवा आहे का? की जेवढा झाला तेवढा खूप आहे? याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.